आज आपण बोरखेड ते कवडगाव फाटा हा जो रस्ता होत आहे, या रस्त्याच्या ठिकाणी आपण या ठिकाणी सगळेजण आलेलो आहोत. खरं पाहिलं तर हे रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाल्याचं हे निदर्शनास आलेले आहे. हे रस्ता आम्ही अनेक ठिकाणी उकरून बघितला. खूप म्हणजे काय म्हणता येईल त्याला, निकृष्ट दर्जापेक्षाही निकृष्ट दर्जाचा असा हा रस्ता झालेला आहे. त्याच्यामध्ये सिमेंटचं प्रमाण व्यवस्थित नाही आणि ज्यावेळेस मटेरियल टाकलं त्याच्यामध्ये पुन्हा पाण्याचं सुद्धा प्रमाण नाही, पाणी सुद्धा त्याच्यावर टाकलं नाही. त्याच्यामुळे ही सगळी ह्याची माती आता झालेली आहे. रस्त्यावर व्यवस्थित वागणं सुद्धा भविष्यामध्ये अवघड होऊ शकते जर हे काम असंच राहिलं तर. हे निकृष्ट रस्ता होता असल्यामुळे ह्या भागातील नागरिक ममदापूर, बोरखेड, रामेवाडी, कासरवाडी, कवडगाव, तेलसमुख, बोरखेड, पवनेर ह्या भागातील नागरिक प्रचंड आक्रमक व त्यांच्यामध्ये रोष निर्माण झालेला आहे. तर हा रोष त्यांनी आज व्यक्त केलेला आहे. आपल्यासोबत ज्युनियर इंजिनियर कराड साहेब सुद्धा आहेत. हे रस्त्याचं काम कसं बोगस आहे ते सर्व नागरिकांनी मिळून त्यांना दाखवलेलं आहे आणि हे दाखवलं असून त्यांना सुद्धा पटलेलं आहे की नाही, हे रस्त्याचं काम खरंच बोगस झालेलं आहे. आणि ज्या लोकांनीही तो रोष व्यक्त केला ते सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत. तर आपण या संबंधी, या कामासंबंधी आदरणीय तात्यांशी आपण संवाद साधू. तात्या, काय सांगताल ह्या रस्त्याबद्दल थोडक्यात आपण? आता कामाची क्वालिटी जर बघितली, ग्रामपंचायतचे जे सिमेंट रस्ते होते त्याही पेक्षा निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. हातानंच तो रस्ता उकरायला आहे. खडीचं प्रमाण आणि सिमेंटचं प्रमाण ह्याच्यात किती ते बघायचा सारखा म्हणजे हे विषय. ह्याहीपेक्षा जर समजा पाण्याची क्वालिटी, पाणी तर मारलंच नाही त्याच्यावर, अशा पद्धतीने हे काम निकृष्ट दर्जाचं झालं. आता यांना, कराड साहेबांना हा रस्ता निकृष्ट आहे दाखवता वेळेस तुम्ही एक मुद्दा म्हणला होता की तुम्ही असे बोगस काम करत आहात त्यामुळं परळीतले किंवा मतदारसंघाचे राजकीय नेते बदनाम व्हायला लागलेत कॉन्ट्रॅक्टरच्या कारभारामुळे. प्रशासनानं ह्या कामावर लक्ष नाही दिल्यामुळं आमची नेते मंडळी जे की मतदारसंघासाठी एवढा निधी आणतात आणि ते कशासाठी आणतात की आपल्या मतदारसंघातले कामं, रस्ते गुणवत्ता दर्जाचे झाले पाहिजे, जेणे की माझ्या मतदारसंघातल्या लोकांना रस्त्याची भेडसणारी समस्या जाणीव न झाली पाहिजे. आणि एवढे पैसे आणून मतदारसंघासाठी आमच्या नेत्याने व्यवस्थितपणाने पैसे आणायचे सरकारला भांडून आणि त्याचं प्रशासनानं विजयवाटोळं करायचे. कोणीतरी गुत्तेदाराला जगविण्यासाठी ह्या पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम करून घेतात आणि आमची नेते मंडळी त्याच्यात बदनाम होतात ना. लोकांना वाटतं की ह्यांचंच हे काय की नेते मंडळीचाच ह्यांना अभय आहे काय की. प्रशासनानं दुर्लक्षपणा केल्यामुळं गुत्तेदार जगविण्याची जी प्रशासनाची भूमिका आहे त्यामुळं हे सगळं चालू आहे. तर हे आपण पाहत आहोत की किती प्रचंड रोष आहे या भागामधील लोकांमध्ये. तर आपल्यासोबत हे आहेत आपले चेअरमन साहेब आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आमची प्रशासन आणि गुत्तेदाराला विनंती किंवा आम्हाला रोज वागायचं या रस्त्यानं, त्याच्यामुळे हा रस्ता चांगल्या दर्जाचा हो की 10-5 वर्ष जरी टिकावा रस्ता. आणि नेत्याची बी आमच्या सगळ्या इच्छा असते की रस्ते चांगले व्हावं म्हणून. अशी कोणी गुत्तेदारानं दिशाभूल करून आमची सगळ्याची नाराजी ओढून घेऊ नये, नसता आम्ही पुढचे पाऊल उचलू शकतो. या ठिकाणी आपले प्रशासनामधले कराड साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि हे गुत्तेदार जे आहेत जे के कंट्रक्शन यांनी याच्या अगोदरसुद्धा बोरखेड ते कासरवाडी हा 4 किलोमीटरचा रस्ता केलेला आहे. त्या रस्त्याच्या बाबतीत आम्ही वारंवार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय बीड या ठिकाणी आम्ही निवेदनं दिली. आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो होतो अख्खं गाव जाऊन, परंतु त्यावेळेस अशीच कर्मचाऱ्यांनी आमच्यासोबत चालवाचलवीच केली, काय कुठला ठोस आश्वासन दिलं नाही आणि अक्षरशः त्या रस्त्याला गुडघे इतके खड्डे. म्हणजे काम होऊन फक्त 6 महिने झाले आणि त्याच पद्धतीचं हे बी काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत सुटलेलं आहे. आता हे काम 9,99 लाखाचं काम आहे आणि हे जर काम अशा पद्धतीने होत असेल तर मग आम्ही ज्यावेळेस आमच्या मतदारसंघातले जे नेते मंडळी आहेत, नेते मंडळीच्या कानावर या गोष्टी घातल्यानंतर नेते मंडळीचं एकच म्हणणं आहे की तुम्ही लोक रस्त्यावरती उतरा आणि तुम्ही लोक रस्त्यावरती जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत गुत्तेदार व्यवस्थित तुमचं काम करणार नाही. म्हणजे शासनाचा एवढा भडीमार पैसा आणून जर समजा इथं एका गुत्तेदाराच्या नावावर त्याची उधळपट्टी होत असेल तर खऱ्या अर्थानं हे जर काम आता व्यवस्थित जर झालं तर ठीक आहे, नाहीतर आता उद्याच्याला आम्ही बीडला कार्यालयासमोर जाऊन सगळे गावकरी बसणार आहेत.
5 ग्रामपंचायत येतील आणि 5 ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी जाऊन आम्ही कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत. ह्याची जर दक्षता जर नाही घेतली, रस्त्यावर रस्ता अडवायचा. बिल्ड जायचं नाही, काय आपल्या रस्ता अडवायचा. काम बंद काम बंद करायचं, काम बंद होऊ द्यायचं नाही. हे आमचा जे कोडगाव फाटा ते बोरखेड फाट्यापर्यंत जो रस्ता चालू आहे आणि हा रस्ता आम्हाला पूर्णपणे बोगस होत आहे असं दिसून आलं. त्यावेळेस आम्ही 5-7 गावचे लोक मिळून या ठिकाणी आलो असता या कामावरचे आपले प्रशासनाचे आपले इंजिनियर साहेब हेही या ठिकाणी आलेले आहेत. यांच्या समक्ष आम्ही यांना कशा पद्धतीनं बोगस रस्ता होत आहे हे इंजिनियर साहेबाला आम्ही दाखवलेलं आहे. आमचं फक्त सगळ्या गावकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की रस्ता फक्त जसा एस्टिमेट आहे मध्ये आहे आणि जेवढं क्वालिटीमध्ये काम करता येईल त्या पद्धतीनं आमचं काम करून द्या आणि ह्याच्यामध्ये भ्रष्ट काम झालं नाही पाहिजे. एवढंच हे बाकीच्या सर्व गावाचं आणि इथं जमलेल्या सर्वांचं एकच म्हणणं आहे की हे काम उत्कृष्टरित्या झालं पाहिजे आणि चांगलं झालं पाहिजे, जेणेकरून पुढील काळामध्ये रस्ता खराब नाही झाला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही सर्वजण मिळून साहेबांना इथं बोललेलो आहोत. त्या पद्धतीनं त्यांना आम्हाला तसा शब्दही दिलेला आहे. पण जर काम नाही झालं तर आम्हाला पुढील गोष्टी म्हणजे जे काही आंदोलन करावं लागतील किंवा ह्याच ठिकाणी रस्त्यावर बसावं लागेल आम्हाला, तर आम्ही तेही आम्हाला पुढची तयारी करावं लागेल. परंतु आम्हाला त्यांच्याकडून एक अपेक्षा अशी आहे की ही वेळ येऊ द्यायला नाही पाहिजे आणि जे काही काम करायचं आहे आता हे पूर्ण काम परत करून घ्यायचं आहे असं त्यांना आम्हाला शब्द दिलेला आहे. बघू आता ते काम कशा पद्धतीनं पुढील करतील. जर त्यांना काम व्यवस्थित नाही केलं तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. या भागात जण आंदोलन उभारलेलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ह्या भागाचे ह्या रस्त्याचे जे काम पाहणारे जे इंजिनियर आहेत कराड साहेब ते आपल्यासोबत आहेत. त्यांनी ह्या कामाची आज पाहणी केली. नागरिकांनी त्यांना काम कसं झालं हे निदर्शनास आणून दिलेलं आहे. याबाबत त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण हे जाणून घेऊ. तर कराड साहेब काय आपली प्रतिक्रिया आहे या संदर्भात? आता जो कॉन्ट्रॅक्टरने ड्रायलिन कॉन्क्रीट म्हणून DLCचा लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये खडी उकडलेली आहे पूर्ण. जिथे जिथे उकरलेली आहे तो पॅच आपण त्यांना पूर्ण जसा आहे इस्टिमेटप्रमाणे आपला तसा परत करायला सांगितलेला आहे आणि ते येत्या काळामध्ये करून मिळेल. बरं, म्हणजे आता हे पूर्ण हे जे लोकांची भावना आहे याची पूर्ण तुम्ही दखल घेतलेली आहे. 100% तुम्हाला काम निदर्शनास आलं की- जिथं पण काम खराब झालेलं आहे ते काम परत करून मिळेल.